राज्यसभा उमेदवारी भरण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिलेले आहे. आपल्यासोबत अनिल पाटील आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. शरद पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होते अशी माहिती मिळते. काय म्हणाल, तुमची नेमकी भूमिका काय असणार? नाही, आमची भूमिका तर स्पष्ट आहे की आमच्या पक्षाकडनं पार्थ पवारांचं नाव झालेलं आहे. आघाडीकडनं पवारसाहेबांच्या नावावरती चर्चा झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे 4 त्यांचे निश्चित आहे. शिवसेनेतर्फे कोणाचं नाव येतं त्याची वाट बघायला लागेल. पार्थ पवार पण 12:30 वाजता या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि ते सुद्धा आपलं नामांकन अर्ज भरणार आहेत. त्यामुळे बिनविरोध ही सगळी निवडणूक होईल. आता पहिला प्रयत्न तर आमचा सगळ्यांचा तोच असणार आहे की बिनविरोध झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनच माझ्या मते राज्याचे प्रमुख जे असतील ते त्या स्वरूपाची पावलं उचलत आहेत. महाराष्ट्रामध्ये 7 जागा आहे, पण शिवसेनेची जी जागा आहे ती अद्यापही सस्पेन्समध्ये आहे. अजूनही कोण उमेदवार आहे ते जाहीर झालं नाही आहे. शिवसेनेचा तो अंतर्गत त्यांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की काही वेळामध्ये तेही नाव आपल्याला कळेलच, परंतु त्यांच्याकडनं 2 नावांची जी चर्चा केली जाते ते अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाही. पवार कुटुंबियांपैकी आपण पाहतोय की दोन्ही पवार, आता पार्थ पवार आणि शरद पवार हे राज्यसभेवर जात आहेत. दादांच्या मृत्यूपश्चात अशा पद्धतीचं समीकरण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल याची कल्पना कोणी केली होती का? नाही, एक तर पहिली गोष्ट पवार कुटुंबाकडे आपण बघितलं तर एक पवार जे जात आहेत, साहेब जे जात आहेत, साहेबांचा प्रदीर्घ असा अनुभव तो त्या ठिकाणी त्यांना अनुभव केंद्र सरकारला किंवा केंद्रामध्ये त्यांच्या अनुभवाची त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो. आणि पार्थ एक नवीन उभरतं नेतृत्व आहे. पार्थ पवारांच्या माध्यमातून या अनुभवांच्या नुसार नवीन नेतृत्वाला सुद्धा कुठेतरी चांगला वाव मिळतो आहे आणि देशाच्या राजनीतीमध्ये एक नवीन असं एक परत पार्थ पवारच्या नावाने एक पर्व येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. याचा नक्की उपयोग होईल. पण यावर अंजली दमनी आपण टीका टिप्पणी करतात, त्यांचं कर्तृत्व का अशा पद्धतीचं भाष्य त्यांनी केलं होतं? आता कर्तृत्व अंजली दमानी या काय म्हणतात याच्यापेक्षा आमच्या पक्षाला काय वाटतं आणि आमच्या पक्षातल्या आमदारांनी काय निर्णय घेतला, नेत्यांनी काय निर्णय घेतला हा महत्त्वाचा आहे. कोणाला काय वाटतं याच्यावरती बोलण्यात काही अर्थ नाही आहे. दादांच्या मृत्यूपश्चात चौकशीची मागणी केली जाते आणि रोहित पवार यांनी तर उद्धव ठाकरे यांची पण भेट घेतलेली आहे आणि निष्पक्षपातीपणे ही सगळी चौकशी झाली पाहिजे, सत्य समोर आलं पाहिजे अशी मागणी होते. विकास लवंडे पण म्हणतायत की दादांचा खूनच झालेला आहे आणि माझा दावा आहे की त्यांचा मर्डर झाला आहे. नाही, आत्ता काल आम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना सुद्धा भेटलो आणि त्यांना सगळ्या आमदारांनी काल संध्याकाळी देवगिरीवरती चर्चा केली की आम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे. जो काही आता अहवाल आलेला आहे, प्राथमिक स्वरूपामध्ये जो काही अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये आमचे आमदारसुद्धा किंवा आमचे राज्यभरातले कार्यकर्ते अजूनपर्यंत समाधानी नाही आहेत. म्हणून CBIच्या माध्यमातून, CIDच्या माध्यमातून किंवा DGCAच्या माध्यमातून जी काही चौकशी चाललेली आहे त्या चौकशीला अंतिम अहवालाला येण्याकरता गती मिळाली पाहिजे. आणि हा जो अहवाल प्राप्त झाला हा समाधानकारक नसल्यामुळे आम्हीसुद्धा संभ्रमित झालेलो असल्या कारणामुळे आमचीसुद्धा तीच मागणी आहे की याच्यातलं पायलट दोषी आहे, विमान मालक दोषी आहे किंवा ATCच्या माध्यमातून जे काही वाचायला मिळतं आहे, बघायला मिळतं आहे त्यात ते ATCचे अधिकारी जबाबदार आहेत. मग दुसरा एक प्रश्न त्याच्यामध्ये आणखी एक निर्माण झालेला आहे की समजा जर का समोर विमानतळ दिसत नव्हतं आणि विजिबिलिटी जी ती विजिबिलिटी क्लिअर जर का होत नव्हती तर मग परवानगी दिली कोणी, कशाकरता दिली? या सगळ्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये जसं इतर विरोधीतले किंवा महाराष्ट्रातले इतर पक्षाचेही लोक समजा संशय घेत असतील, आमच्याही पक्षातल्या सगळ्या आमदारांनी काल मागणी केली आणि आज मुख्यमंत्र्यांकडे त्याच्या संदर्भात जाणार आहोत. आज सगळे आमदार जाणार आहेत मुख्यमंत्र्यांकडे. आमचा तोच प्रयत्न आहे की मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार मुख्यमंत्र्यांपर्यंत जातील, आपल्या भावना व्यक्त करतील आणि दादांची जी काही चौकशी चाललेली आहे तिला गती आली पाहिजे आणि पारदर्शी झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आमचा सुद्धा तेवढाच आग्रह असेल. नक्कीच दादांनी बरेच वर्ष अर्थसंकल्प मांडला, उद्या देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहे. दादांची किती जास्त आठवण किंवा सगळ्या आमदारांना येणार आहे, कारण काल दादांच्या काही वस्तूसुद्धा त्या ठिकाणी देवगिरीवर दाखवल्याची माहिती आहे. बरेचसे आमदारांना गहिवरून सुद्धा आलं होतं, बरेच जणांचे डोळे जे आहेत ते पाणावले. काय म्हणाल? काल खरोखर ज्यावेळी विमानातून त्यांची चप्पल असेल, त्यांचं पाऊच असेल, त्यांचे मोबाईल असतील, त्यांची बॅग असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे विमानाच्या अपघातातनं मिळालेले जे
त्यांचे पार्ट्स होते किंवा ते ज्या वस्तू होत्या त्या वस्तू बघितल्यानंतर सगळेच आमदार अत्यंत दुःखी झाले. त्या वस्तूंकडे बघितल्यानंतर साक्षात दादाच आम्हाला त्या ठिकाणी आमच्या डोळ्यासमोर किंवा त्यांची प्रतिमा आमच्या समोर येत होती. त्यामुळे बऱ्याचशा आमदारांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रडू आलं. आणि काल पार्थ पवारांनी आणि सुनेत्रा वहिनींनी तेवढ्याकरताच बोलवलं होतं की या सगळ्या वस्तू आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, त्या आम्हाला एकदा बघायच्या, अशा आमदारांनी सुद्धा इच्छा व्यक्त केल्या. आणि त्याच्यानुसार काल देवगिरीवरती आम्ही या सगळ्या वस्तू बघितल्या. अत्यंत वाईट वाटत होतं. राहिला आता अर्थसंकल्प, ज्या दादांना आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अनेक वेळा अर्थसंकल्प मांडताना बघितलेला आहे आणि त्या आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ते नसतील आणि अर्थसंकल्पात मांडताना काय अवस्था असेल आमची, या सगळ्या गोष्टींचं प्रचंड दुःख होतं आहे. पण आता काळ आहे, काळापुढे काही चालत नाही. आमच्याही बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूची योग्य ती चौकशी व्हायला पाहिजे, कारण जी उत्तरं समोर येतात, जो अहवाल समोर आला त्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांचं देखील समाधान झालेलं नाही आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन सर्व आमदार त्यांची भेट घेणार आहे. नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.